Next part of the recording of transaction. Okay, in previous lecture we have seen definitions related to the recording of transaction, which are as account, capital. Account म्हणजे काय? It is systematically summarized records of all daily financial transaction. जे काही आपण दिवसभरामध्ये जे काही आपण ट्रान्झॅक्शन करतो, दॅट इज रेकॉर्डेड, that is called as account. Capital means what? The total amount of money invested in the business is called as capital. Transaction means what? Transaction is done between the two parties in the business, which involves exchange of money. Okay, exchange of money for goods and services between the two parties is known as business transaction. Assets means what? Assets म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं? Assets means property. Okay, which includes land, building, furnitures, machineries. Liabilities म्हणजे काय? Liabilities is the amount of money to be paid by the businessman to the outsiders. जर आपण आउटसायडरकडून काही कर्ज घेतलं असेल, पैसे घेतले असं उदाहरणे, तर त्याला द्यायचे आहे, तर दॅट इज कॉल्ड ॲज लायबिलिटीज. सॉल्वंट म्हणजे काय? अ पर्सन इज सेड टू बी सॉल्वंट वेन इज ॲसेट्स एक्सीड द लायबिलिटीज. जेव्हा त्याचे ॲसेट्स जास्त असतील आणि लायबिलिटीज कमी असतील, तेव्हा त्याला काय म्हणतो? आपण सॉल्वंट म्हणतो. इनसॉल्वंट म्हणजे काय? जेव्हा ॲसेट्स कमी असतील आणि लायबिलिटीज जास्त असतील, तर त्यावेळेस दॅट पर्सन इज सेड टू बी इनसॉल्वंट. व्हेन ॲसेट्स आर लेस and liabilities are more, that person is called as insolvent. Bad debits. What are bad debits? When goods are sold to the customer on credit. Credit means what? उदाहरण जेव्हा आपण देतो एखाद्या कस्टमरला, पण तो कस्टमर काय? द कस्टमर डज नॉट रीपे बॅक. कस्टमरने जर पैसे दिले नाही, तर त्या कस्टमरला आपण काय म्हणतो? त्या ट्रान्झॅक्शनला काय म्हणतो आपण? बॅड डेबिट्स. टर्नओव्हर म्हणजे काय? द टोटल अमाऊंट ऑफ द टोटल सेल ऑफ द बिझनेस इन अ गिवन पिरियड इज कॉल्ड ॲज टर्नओव्हर. व्हॉट आर ड्रॉइंग्स म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा एखादा बिझनेसमॅन, व्हेन अ बिझनेसमॅन विथड्रॉज द कॅश फ्रॉम द बिझनेस फॉर हिज पर्सनल यूज, then it is called as drawings. Voucher म्हणजे काय? Any written document used in business transaction is known as voucher. क्रेडिट म्हणजे काय? की प्रत्येक अकाउंटमध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये दोन एंट्री होतात. वन इज क्रेडिट, अदर इज डेबिट. क्रेडिट इज रिटन ऑन द लेफ्ट हँड साइड, डेबिट इज ऑन द राईट हँड साइड. क्रेडिट इज डिनोटेड बाय CR अँड डेबिट इज डिनोटेड बाय DR. बुक किपिंग म्हणजे काय सांगितलं? बुक किपिंग. व्हॉट इज बुक किपिंग? बुक किपिंग इज द आर्ट अँड सायन्स विच इन्व्हॉल्व्स सिस्टमॅटिकली अँड ॲक्युरेटली रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू द मनी. ओके, त्याचे ॲडव्हान्टेज बघितलो आपण. डबल एंट्री सिस्टीम मी तुम्हाला आत्ता सांगितले की दोन एंट्री असतात. वन इज क्रेडिट अँड अनदर इज डेबिट. नेक्स्ट इज बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री सिस्टीम. ओके, whenever you do the transactions, whenever any transaction occurred, first it is recorded in these books of original entry system. Okay, which are the books? First is journal, cash book and subsidiary books. Okay, there are three major books of original entry system. First is journal, second is cash book, third is subsidiary books. Okay, journal, कॅशबुक आणि सबसिडरी बुक्स. आता फर्स्ट कम टू द कॅशबुकमध्ये परत 4 टाईप्स आहेत. सिंगल कॉलम कॅशबुक, डबल कॉलम कॅशबुक, ट्रिपल कॉलम कॅशबुक आणि पेटी कॅशबुक. आणि सबसिडरी बुक्समध्ये परत 4 टाईप्स आहेत. परचेस जर्नल, सेल्स जर्नल, परचेस रिटर्न जर्नल अँड सेल्स रिटर्न जर्नल. ओके, come to the first, that is journal. Journal is a book of original entry system. It is also known as daily record book. The daily transaction which takes place are first recorded in this book, and from this they are
पोस्टेड टू द लेजर. ओके, तर लेजर म्हणजे काय तुम्हाला डाऊट येत असेल, पण लेजर आपण डिटेलमध्ये पुढे शिकणार आहोत. लेजर, व्हॉट इज लेजर. फर्स्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आपण काय शिकतो आहे सध्या. रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शनमध्ये कुठलं पॉईंट आहे, बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री सिस्टीम. ओके, बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री सिस्टीम कुठले कुठले आहेत. 3 टाईपचे बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री सिस्टीम आहेत. फर्स्ट इज जर्नल, सेकंड इज कॅशबुक अँड थर्ड इज सबसिडियरी बुक्स. ओके, जर्नलमध्ये व्हॉट इज जर्नल. जर्नलमध्ये पहिल्यांदा रेकॉर्ड होतं आणि तिथून कुठं जातं ते लेजरमध्ये एंट्री होतात. फॉर्मॅट काय जर्नलचं बघा, पहिल्या कॉलममध्ये डेट आहे पर्टिक्युलर. LF म्हणजे लेजर फोलिओ नंबर असतं ते प्रत्येक पेज, आणि डेबिट आणि क्रेडिट हे 5 कॉलम असतात. राईट हँड साईड क्रेडिट, लेफ्ट हँड साईड डेबिट. ॲडव्हान्टेज काय, इट प्रोव्हाइड डेट वाईज रेकॉर्ड ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन्स. सेकंड, it reduces the chances of error. Third, it record the transaction from which ledger can be prepared. Fourth, it provide detailed information of all transactions. Okay, second books of original entry system is cash book. आता कॅश बुक म्हणजे काय. कॅश बुक इट इज ऑल्सो अ बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री सिस्टीम which is used to keep the record of all transaction related to the cash received or cash payment. जे काही कॅश रिलेटेड पेमेंट असणार आहे दॅट इज रेकॉर्डेड इन दिस कॅशबुक. आता कॅशबुक पहिला तुम्हाला समजून घ्या कॅशबुक म्हणजे काय. व्हॉट इज कॅशबुक. कॅशबुक इज अ बुक ऑफ ओरिजिनल एंट्री सिस्टीम इन विच कॅश रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन दिस कॅशबुक. कॅश रिसिव्ड और कॅश पेमेंट. टाईप्स कुठले कुठले आता कॅशबुकचे. फर्स्ट आहे सिंगल कॉलम कॅशबुक. ओके, फर्स्ट इज सिंगल कॉलम कॅशबुक, सेकंड इज डबल कॉलम कॅशबुक, थर्ड इज ट्रिपल कॉलम कॅशबुक अँड फोर्थ इज पेटी कॅशबुक. ओके, व्हेरी इझी आहे. सिंगल कॉलम कॅशबुक म्हणजे काय, ह्याच्यामध्ये काय असतं ओनली 1 कॉलम दॅट इज अमाऊंट. सिंगल कॉलम म्हणजे काय, कॅशबुक विच कंटेन्स ओनली 1 कॉलम दॅट इज अमाऊंट इज कॉल्ड ॲज सिंगल कॉलमनार कॅशबुक. ओके, दिसते तुम्हाला फॉर्मॅटमध्ये काय डेट पर्टिक्युलर अमाऊंट. डेट पर्टिक्युलर सेम राहणार प्रत्येकाला, फक्त अमाऊंट एक कॉलम वाढले म्हणजे सिंगल कॉलम. इकडे पण बघा क्रेडिट साईडला डेट पर्टिक्युलर अमाऊंट. सिंगल कॉलम म्हणजे काय, ओनली 1 कॉलम दॅट इज अमाऊंट. डबल कॉलम म्हणजे काय, इट कंटेन्स 2 कॉलम्स दॅट इज अमाऊंट अँड डिस्काउंट. डबल कॉलमनार कॅशबुकमध्ये 2 कॉलम असतात. फर्स्ट कॉलम इज अमाऊंट अँड सेकंड कॉलम इज डिस्काउंट. सी फॉर्मॅटमध्ये दिसते तुम्हाला डेट पर्टिक्युलर अमाऊंट अँड डिस्काउंट. पहिला अमाऊंटच होतं इथे सिंगलमध्ये, आता परत काय वाढलं डिस्काउंट वाढलं. 3 कॉलमनारमध्ये काय 3 कॉलम असतात. कुठले कुठले 3 कॉलम्स, अमाऊंट, डिस्काउंट आणि बँक कॉलम. सी हियर फॉर्मॅट डेट पर्टिक्युलर अमाऊंट डिस्काउंट आणि बँक हे 3 कॉलमनारमध्ये असणार. आणि शेवटचं जे आहे दॅट इज पेटी कॅशबुक. आता पेटी कॅशबुक म्हणजे काय, सपोज आय विल गिव्ह यू एक्झाम्पल. तुम्ही कॉलेजमध्ये फंक्शन ऑर्गनाईज करता. ओके, फंक्शन ऑर्गनाईज करताना तुम्हाला ऑलरेडी आयडिया आले असते की तुम्हाला एवढे कॅश लागणार आहे, 1000 रुपीज कॅश लागणार आहेत. मग तुम्ही ते काय केलं, अंदाजे तुम्ही 1000 रुपीज कलेक्ट केलात. मग जेव्हा तुमच्याकडे ॲक्च्युली तुमचं कार्यक्रम करता, तुम्ही सगळं खर्च करता, मग तुम्हाला ॲक्च्युली अंदाज आला असेल की जवळपास 900-800 रुपये खर्च झाला तुमचं. मग तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला काय दिलं, पेटी कॅशबुक. म्हणजे पेटी कॅशबुक इन ॲडव्हान्स तुम्हाला किती दिले, 1000 रुपये दिले. सो पेटी कॅशबुक म्हणजे काय, हे बाकीचे खर्च जे असतात कंपनीमध्ये
तर त्यासाठी काय लमसम अमाऊंट दिले जाते, दॅट इज कॉल्ड ॲज पेटी कॅश बुक. इन बिग बिझनेस देर आर सेव्हरल एक्सपेन्सेस लाईक पोस्टेज, कुरिएज, रिफ्रेशमेंट टू द विजिटर्स, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, प्रिंटर्स, हे सगळंच खर्च काय आहे, दॅट इज कॉल्ड एज पेटी कॅश बुक. ओके, पेटी कॅश बुकचं फॉर्मॅट काय आहे की डेट, पर्टिक्युलर, टोटल अमाऊंट तुम्हाला किती दिलं आहे, कुठल्या दिवशी दिलं आहे, पर्टिक्युलर्स तुम्ही कशासाठी खर्च केलात, वाउचर नंबर काय प्रत्येकाचं, प्रत्येकाला किती खर्च केला, टोटल अमाऊंट किती झालं त्याचं खर्चाचं. मग पोस्टेज केलात, कुरिएज केलात, ट्रॅव्हलिंग केलं आहे, स्टेशनरी केलं आहे, कार्टेजचा खर्च आला आहे किंवा अदर खर्च आहेत, दॅट इज कॉल्ड ॲज मिसलेनियस. दिस इज अबाउट पेटी कॅश बुक. आता थर्ड टाईप जे आहे बुक्स ऑफ ओरिजिनल सिस्टीम, दॅट इज सबसिडियरी बुक्स. ह्याला दुसरं नाव आहे, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अदर डे बुक्स. ओके, in big organization there are large number of transaction of similar type. In order to maintain a proper record of all such a transaction, that organization maintains special journal for this purpose is known as subsidiary books. ओके, समजा एकच एंट्री दोनदा जर तुम्ही एंट्री झाली, समजा एखाद्या एंट्रीमध्ये 20 रुपये आलेत, तुम्ही 20 रुपये आले पण लिहिलं आणि गेले पण लिहिलं, तिथे एंट्री केलं आहे, मग दॅट इज काय झालं, ते एंट्री रॉंग झाली. मग दॅट इज ते कुठल्या बुकमध्ये एंट्री ठेवायचं, दॅट इज सबसिडरी बुक्स. किंवा समजा तुम्हाला एखाद्या तुमच्या मित्राच्या खात्यामध्ये पाठवायचं पण तुम्ही पाठवताना दुसऱ्याच्या मित्राच्या खात्यात पाठवलात, चुकीच्या खात्यामध्ये जर तुमचं ट्रान्झॅक्शन झालं असेल, रॉंग ट्रान्झॅक्शन, सो दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज that transaction is recorded in subsidiary books. आता टाइप्स कुठले सबसिडियरीचे, परचेस जर्नल, सेल्स जर्नल, परचेस रिटर्न जर्नल आणि सेल्स रिटर्न. परचेस जर्नल म्हणजे काय, इट इज यूज टू रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन विच आर रिलेटेड टू द परचेस ऑफ गुड्स ऑन क्रेडिट. जे परचेस रिलेटेड परचेस करतो आपण क्रेडिट बेसवर, दॅट इज रेकॉर्डेड इन परचेस जर्नल. सेल्समध्ये काय की जे सेल्स करतो आपण, सेल ऑफ गुड्स. परचेस रिटर्न जर्नल म्हणजे काय, दिस जर्नल इज यूज्ड फॉर रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू द रिटर्न ऑफ गुड्स विच आर परचेस्ड ऑन क्रेडिट. की परचेस रिटर्न जर्नल म्हणजे काय, जे आपण परचेस करतो, म्हणजे जे काय आपण सामान परचेस केलं, रिटर्न दिलेलं आहे, ते परचेस करतो आपण, ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड, दॅट इज परचेस रिटर्न जर्नल. सेल्स रिटर्न जर्नल सेम, इट इज अ जर्नल विच इज यूज फॉर रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू द रिटर्न ऑफ गुड्स विच आर सोल्ड. जे आपण प्रोडक्ट सोल्ड केलेले आहेत ते रिटर्न करतो आपण क्रेडिट बेसवरती, दॅट इज कॉल्ड ॲज सेल्स रिटर्न जर्नल. ओके.